10वी-12वी नंतर मुलांनी स्ट्रीम निवडण्यासाठी त्यांचा कल कुठल्या स्ट्रीमकडे आहे, त्यांच्या लीडरशिप क्वालिटीज काय आहेत, हे समजण्यासाठी आपण कुठली पद्धत वापरता? आपण जनरली जे काही एक आजच्या पद्धतीमध्ये जी काही पद्धत वापरतो ती एक सायकोमेट्रिक टेस्ट आपण करत असतो. सायंटिफिक टेस्ट असते ती, जिच्यामध्ये विद्यार्थ्याने कुठले कोर्स करायला पाहिजे, त्याची स्पेशालिटी काय आहे, म्हणजे त्याच्याकडे मॅथमॅटिकलच्या स्किल्स आहेत का, त्याच्याकडे लँग्वेजिस्टिक किंवा म्हणजे भाषेच्या स्किल सेट्स आहेत का, किंवा त्याच्याकडे लिडरशिप क्वालिटीज आहेत का, किंवा त्याची स्ट्रेस मॅनेजमेंट कशी आहे, याच्या सगळ्या गोष्टींवर तुमच्या पुढील शिक्षणाचा पाया अवलंबून असतो. तर हे सगळं आपण आपल्या सायकोमेट्रिक टेस्टमध्ये करतो, जेणेकरून विद्यार्थ्याच्या या सगळ्या स्किल सेट अंडरस्टँड करून त्याला आपण योग्य ती स्ट्रीम गाईड करत असतो. थोडक्यात म्हणजे डॉक्टर जसं आपल्याला काही टेस्ट करायला सांगतात आणि ज्याच्यावर ते डायग्नोज करतात की तुम्हाला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम, बरोबर, ही तशा टाईपची डायग्नोस्टिक टेस्ट आहे का? नाही. बघा, काउन्सिलिंग म्हणजे मी नेहमीच लोकांना सांगत असतो की सायकोमेट्रिक टेस्ट ही कोणाच्या यशाची किंवा अपयशाची टेस्ट नाही आहे. ही तुमच्यामध्ये असलेल्या गुणांची किंवा नसलेल्या गुणांची, आणि कुठले गुण आपल्याला वाढवायला पाहिजे, कुठले गुण आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारे उपयोग आणता पाहिजे की जेणेकरून आपलं करिअर चांगलं होईल. तर ही म्हणजे मी नेहमीच सांगतो की काउन्सिलिंग म्हणजे काय, की एखादा आपल्याकडे खूप मोठा प्रॉब्लेम आहे, आपण खूप कन्फ्युजिंग आहे म्हणून काउन्सिलिंगकडे जातो. तर काउन्सिलिंगचं काम हे नाहीये की तुमच्या कन्फ्युजन दूर करणं. काउन्सिलिंगचं काम असं आहे की तुमच्याकडे जे पण काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे त्या अंडरस्टँड करून त्याच्यावर तुमच्या व्यक्तिमत्वाला सूट होईल असे करिअर सजेस्ट करणं. थोडक्यात म्हणजे मुलाचे मॅक्सिमम पोटेन्शियल, ऑप्टिमम पोटेन्शियल परफेक्ट बाहेर आणण्यासाठी ही टेस्ट जरुरी आहे. जरुरी आहे, बिलकुल बरोबर आहे. बऱ्याच वेळेला असं असतं ना की विद्यार्थी हा म्हणजे 95% मिळवणारा विद्यार्थी आणि 75% मिळवणारा विद्यार्थी, ह्या दोघांमधला जो डिफरन्शिएशन असतो तो डिफरन्शिएशन ह्या टेस्टमधून खूप जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला कळतो. कारण आजचा हा चॅलेंजिंग जमाना आहे, कॉम्पिटिशनचा जमाना आहे. एका वेळेला पूर्ण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एका वेळेला 90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे जवळजवळ 70-80 हजार स्टुडंट असतात दरवर्षी 10वीच्या परीक्षांना. आणि जर तुम्ही पूर्ण भारताचा विचार केला तर एक 8-10 लाख तरी विद्यार्थी असे असतील की ज्यांना 90%च्या वरती 10वीत मार्क्स मिळतात. मग अशा वेळेला तुम्ही तुमच्या पाल्याला योग्य ते डायरेक्शन दिलं नाही, योग्य तो तुम्ही त्याच्या सल्ला घेऊन गोष्टी केल्या नाही, तर ते मार्ग चुकू शकतात. हा आजच्या तारखेमध्ये अर्थ होत नाही की 90 मिळाले म्हणजे सायन्सलाच जायला पाहिजे, 90 मिळाले म्हणजे इंजिनियरच होणार. हे जे आपलं जुनी विचार पद्धती होती ही आता काही कामाची राहिलेली नाही. त्याच्यामुळे मी नक्कीच सांगेन की तुम्ही सायकोमेट्रिक टेस्ट नक्कीच करून घ्या, की जेणेकरून जरी तुमची स्ट्रीम फिक्स असली तरी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी कळू शकतील आणि तिच्यातून तुम्ही एक चांगलं करिअर करू शकाल. थँक्यू सर.